मोठी बातमी सध्या सांगलीतून समोर येते। सांगलीतील अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 डिसेंबरला अनावरण होणार आहे। सांगलीतील जुना कुपवाड रोडवर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा हा अनेक वर्षांपासून या पुतळ्याचं काम सुरू होतं। अखेर याचं 15 डिसेंबरला अनावरण होईल। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा हा शिंदेमाळा येथे भारतातील पहिला 21 फुटी पुतळा उभारण्यात येत आहे। सदर पुतळ्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे। तरी सर्व समाज बांधवांनी हा कार्यक्रम न ठेवता एक उत्सव म्हणून साजरा करावा, त्यासाठी सर्वांनी 15 तारखेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे अशी विनंती। जगातील एकमेव द्वितीय असा 21 फुटी 4 टनी वजनाचा पंचधातूतील अहिल्या मातेचा पुतळा हा वॉर्ड क्रमांक 9 मधील शिंदेमाळा अभयनगर येथे माननीय आबा सरकार असतील, रोहिणी वहिनी असतील व मी आमच्या स्थानिक विकास निधीतून पाठपुरावा करून आम्ही उभा केलेला आहे। संपूर्ण सांगलीकरांची प्रतीक्षा लागलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे। आपण सध्या ज्या परिसरामध्ये आहोत त्याच ठिकाणी जुना कुपवाड रोड होळकर चौक, या होळकर चौकामध्ये हा 4 टनी वजनाचा 21 फूट उंचीचा हा अश्वारूढ पुतळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा पुतळा आहे। आणि या पुतळ्यासाठी गेले अनेक वर्ष सांगलीच्या या परिसरातलं राजकारण सुद्धा तापलं होतं आणि अखेर हा पुतळा भाजपाच्या कारकिर्दीमध्ये पूर्णत्वास आला आणि हा पुतळा या ठिकाणी आता बसवण्यात आलेला आहे। या पुतळ्याचं लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं अशी मागणी सर्व दरम्यानकडून होत होती आणि या बाबतीत आता स्थानिक भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करून त्यांच्याशी चर्चा करून 15 डिसेंबर रोजीची वेळ निश्चित केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 15 डिसेंबर रोजी दुपारी 11च्या सुमारास या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ दिली आहे। आणि एकंदरीतच हे लोकार्पण पाहता संभाव्य महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत। भाजपानं जोरदार तयारी या सोहळ्याची केलेली आहे, जेणेकरून हा सोहळा भाजपाच्या या प्रचाराचा शुभारंभच मानला जातोय। त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।